मित्रांनो नमस्कार. आपण गाडी चालवत असताना काय काय काळजी घेतली पाहिजे, तर सर्वात महत्त्वाचं आहे आपण आपल्या बाजूनच गाडी चालवली पाहिजे. हा सर्वात मोठा नियम आहे मित्रांनो गाडी चालवण्याचा. आणि जर तुम्ही ओव्हरटेक करणार असाल, समोरून गाडी येत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही ओव्हरटेक करू शकता, पण जर समोर गाडी येत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ओव्हरटेक करायचं नाही आहे. आणि असं आता बघा स्कोडा गाडी कशी गेली आहे, त्याच्यानंतर ही कियाची गाडी कशी येते, असं दोन दोन लाईन करून गाड्या कधीही चालू नका, जेणेकरून इथं ट्रॅफिक कोंडी होते. काय होतं माहिती आहे का, जेव्हा दोन लाईन करून जर गाड्या चालवतात तर एक लाईन अडकली जाते, एक लाईन अडवली जाते. अशा सिच्युएशनमध्ये वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात होते. आता इथं पाहू शकता दोन लाईन लागलेले आहेत. मी देखील माझ्या पाठीमागच्या गाड्या सोडण्यासाठी थोडंसं राईट साईडला थांबलो आहे, मला राईटला वळण घ्यायचं. अशा ठिकाणी वळणाऱ्या गाडीला जी रोडच्या आतमध्ये अडकते त्या गाडीला प्राधान्य दिलं पाहिजे, पुढं जाऊ दिलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण वळण आपली गाडी पुढं घेतली पाहिजे. इथं जर थांबले असते, ह्या चार गाड्या पलीकडील जे येणारे आहेत त्यांना जाऊ दिलं असतं आणि त्याच्यानंतर माझी एकच गाडी आहे ते पण जाऊ दिली असती, तर इथं वाहतूक कोंडी झाली नसती. ती वाहतूक कोंडी सरळ निघून गेले असते. नंतर ते थांबण्याची आवश्यकता नाही आहे. पण इथं पाहू शकता समोरून येणारी बस आहे, ती बस देखील थांबवत नाही आहेत दादा. आता ते राईट साईडने येणारी बस वळण घेणार आहे. अशी वळण घेणारी गाडी असेल तर त्या गाडीच्या एकदम जवळ आलात तर त्या गाडीचा वेग कमी होणार आहे, तिला वळण घ्यायला वेळ लागणार आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये वाहतूक कोंडी ही होत राहणार आहे. तर त्याच्यासाठी थोडंसं आपण थांबले असते हे बसवाले दादा, तर ऑटोमॅटिक या गाड्या फास्ट गेल्या असत्या आणि त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली नसती. आता इथं बघा गाडी कशी थोडी थोडी पुढं घेतली जाते बस. असं नका करू, थोडंसं थांबा ना, थोडं थांबा. आता तुम्ही गाडी समोर घेऊन जाऊ शकत होते, पण नाही, आम्ही थांबणार नाही आहे. आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे टू व्हीलर्सवाल्यांनी हे डाव्या साईडने गाडी चालवली पाहिजे. अशा वाहतूक कोंडीमध्ये आपल्या इथं काय होतं, वाहतूक कोंडी झाली की सर्वजण उजव्या साईडनी गाड्या चालवतात. आता इथं समोरच्या ह्या दोन गाड्या पाहू शकता, उजव्या साईडला गाड्या चालवतात. यानं होतं काय माहिती का, टू व्हीलर असल्यामुळं टू व्हीलरला छोटी जागा लागते, टू व्हीलर अशा प्रकारे काढून घेतली जाते. आता हे झाले ही, पण याच्यानंतर बघा हे जे समोर येत आहेत हे बाबा बघा कशा प्रकारे गाडी घेतली, अडकले गेले. बसवाल्या दादांनी तेवढी एक गाडी तरी जाऊ द्यायला पाहिजे होती, पण त्यांचं पण चुकीचं नाही आहे. हे असे एक एक गाडी सोडत गेलं तर सर्वच गाड्या समोर येतात. आता त्या बाबांना किती स्ट्रगल करावं लागतं. तर याच्यासाठी टू व्हीलर फक्त चालवत असताना तुम्ही जर ह्या बसच्या लेफ्ट साईडनी गाडी चालवली असती, बसच्या मागे चालवली असती तर तुम्ही अडकले गेले नसते. पण पुढं जाण्याच्या नादामध्ये आपण ह्या अशा प्रकारचे गाडी चालवतो. अंगावर चढू का, काय डोक आहे का नाही. आता या बसवाल्या पाठीमागे एक माझ्या टेम्पो ट्रॅव्हलर आहे, त्या बसवाल्या दादाला दिसतंय की समोर ते गाडी काढतायत, गाडी अडकली आहे त्यांची, तरी देखील मला हॉर्न वाजवत आहेत आणि हॉर्न वाजवून नंतर पुन्हा मला ओरडत आहेत की गाडी पुढं घे म्हणून. आता कशी गाडी पुढे घेणार आहे, थोडंसं डोकं लावत जा, थोडंसं शांत राहून जर गाडी चालवली, सर्वांनी एका बाजूने आपल्याच गाडी चालवली. इथं पाहू शकता आता समोर. राजे घ्या पलीकडे थोडे, तू घे ना पलीकडे भाऊ, धक्का लागलाच बोलू नको, घे ना पलीकडे थोडीशी. अरे इकडे गाडी आहे, थोडस पलीकडे सर ना, पण काय फरक पडणार आहे काय. अरे तू तिकडे थांब की. पण त्या दादांची गाडी पूर्ण राईट साईडला होती, ते पलीकडल्या साईडला स्पेस आहे तरी पण त्यांनी पुढे घेतली नाही. लागलेस काय करायचं, काय करायचं लागलेस गाडीला. काय दादा थोडस एका मागे एक थांबा की, छोटा रोड आहे काय एवढं कळत नाही का. एका मागे एक थांबलं सगळेजण पुढे जातात ना. आता या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, पण सर्वांनी जर आपल्या बाजूनेच गाड्या चालवल्या तर ऑटोमॅटिकच वाहतूक कोंडी कमी होणार आहे.